सुस्वागतम. ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सायली ही कल्पनाकडे येते आणि कल्पनाला म्हणते की काकांना जर तुमचा राग आला तर तुम्ही त्यांचा राग कसा काढता. तेव्हा हसतच कल्पना म्हणते की अगं तसा तू पूर्णाजीचा राग काढणार आहेस का. तेव्हा सायलीला हिरमुसल्यासारखं होतं. तेवढ्यात विमान म्हणते की अहो वहिनी, तुमच्या लक्षात येतंय का, हा प्रताप सरांचा राग कसा काढायचा हे तुम्हाला सायली ताई बोलल्या ना, त्याचं पूर्णाजीचा राग काढण्यासाठी नाही आहे. नक्कीच अर्जुन दादाचं काहीतरी बिनसलंय. जेव्हा कल्पना म्हणते की अगं सायली, नवरा बायकोमधले वाद एकमेकांनी सोडवायचे असतात आणि तू जेवढं तुझ्या नवऱ्याला ओळखतेस ना तेवढं दुसरं कोणीच ओळखत नाही. कल्पना म्हणते की अगं तुमच्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे, तेव्हा तू अर्जुनचा मूड नक्कीच व्यवस्थित करशील. तेवढ्यात मेमन म्हणते की वहिनी, मी लागते मग कामाला आता. इकडे आता साक्षी ही चैतन्याला घेऊन एका कॅफेमध्ये आलेली असते. तर चैतन्य हा त्याच्याकडची फाईल बघत असतो. बसतच साक्षी म्हणते की अरे चैतन्य, मगापासून मी तुला बघते, तू त्या फाईलमध्येच लक्ष घालून आहे. तेव्हा चैतन्य म्हणतो की अगं सायली वहिनीवर ज्या माणसाने अटॅक केला होता ना, त्या माणसाचं अर्जुनने स्केच काढलंय आणि तेच या फाईलमध्ये आहे. ते ऐकून साक्षीला मोठा धक्का बसतो. त्यानंतर साक्षी म्हणते की वाव, एवढ्या कमी वेळात अर्जुनने या केसमध्ये सुद्धा खूप प्रगती केली. तर चैतन्य म्हणतो की हो हो. साक्षी म्हणते की आय जस्ट बिलीव्ह तो माणूस लवकरात लवकर सापडणार. तर चैतन्य म्हणतो हो, अगदी लवकरात लवकर तो सापडणार आहे. तर इकडे अर्जुन त्याच्या बेडरूममध्ये येतो आणि त्याच्यासाठी एक शर्ट काढू लागतो. तेवढ्यात पळत पळत सायली तिथे येते आणि म्हणते की सर, तुम्ही बाहेर चाललात का, थांबा, मी तुमच्यासाठी तुमच्या आवडीचा शर्ट काढून देते. आणि लगेचच टी शर्ट काढून सायली तो अर्जुनला देत म्हणते की सर, हा शर्ट तुम्हाला खूप छान वाटेल, हाच घाला. तर सायली लगेचच खाली कॉटवरती तो टी शर्ट ठेवते. त्यानंतर 2 ते 3 रुमाल घेत सायली म्हणते की सर, तुम्हाला रुमाल लागतात ना, हे बघा मी स्वच्छ धुवून ठेवले. तर अर्जुन काहीही बोलत नसतो. तर अर्जुन गुपचूप तो शर्ट पुन्हा कपाटात ठेवतो आणि त्याचे पुस्तक घेऊन अभ्यास करू लागतो. त्यानंतर सायली पळतच येत म्हणते की अहो माझी औषधं आणि गोळ्या घ्यायच्या राहिल्यात, मी विसरलेच. तर अर्जुन म्हणतो की तुमचा कोर्स संपलाय. तर सायली म्हणते की खरंच की मी तेही विसरले. त्यानंतर सायली म्हणते की अहो एका ताईचा नवरा रुसला होता, तेव्हा त्या ताईच्या नवऱ्याला त्या ताईने अगदी व्यवस्थित समजावली. सायली म्हणते की त्या ताईला वाटत होतं की तिच्या नवऱ्याने हसावं, तिच्यासोबत व्यवस्थित गोडीने बोलावं, पण तरीही तो ऐकत नव्हता. तेव्हा त्या ताईने त्याच्यासाठी व्यवस्थित छान आवडीचा स्वयंपाक केला. सायली म्हणते की अहो त्याला अळणी लागत होतं, तर तिने खूपच अळणी केलं, मीठच टाकलं नाही त्या स्वयंपाकात आणि मग तो तिचा नवरा अजूनच रुसून बसला. असे म्हणत सायली आता हसू लागते. तर अर्जुन मात्र काहीही एक्सप्रेशन देत नसतो. इकडे आता चैतन्य आणि साक्षी कॅफेमध्ये असताना लगेचच चैतन्य साक्षीला म्हणतो काय खाणार साक्षी, सँडविच वगैरे काही. तर साक्षी त्या स्केचमध्ये हरवलेली असते. साक्षी म्हणते की मला सांग ना चैतन्य, त्या माणसाचे अजून काही क्ल्यू सापडलेत का. त्यानंतर वेटर हा साक्षीसाठी सँडविच घेऊन येतो. तेव्हा लगेचच साक्षी म्हणते की चैतन्य गडकरीने आज माझ्यासाठी वेळ काढला ना, तेव्हा सगळे विषय आता बाजूला. तर आता इकडे साक्षी विचार करते की काहीही करून आता मला हे स्केच मिळवावंच लागेल, नाहीतर हे स्केच आणण्यासाठी किती महागात पडणार आहे ना, ते त्यांना माहिती नाही. तेवढ्यात आता साक्षीची नजर ही चैतन्यसमोरच्या फाईलकडे जाते आणि शेजारीच तिथे सॉसची बाटली ठेवलेली असते. तर इकडे अर्जुन सायलीला म्हणतो की मिसेस सायली, तुम्हाला खोटं बोलता येत नाही तर का बोलताय तुम्ही खोटं, आणि ऑलरेडी तुम्ही माझ्यासाठी घरच्यांशी खोटं बोलताय. तर अर्जुन म्हणतो की ऑलरेडी तो खर्च माझ्यासाठी खूप मोठं ओझं आहे, तेव्हा तो खर्च अजून काही वाढू नका मिस सायली तुम्ही. तेव्हा कान पकडत सायली ही उठाभाषा काढू लागते आणि म्हणते की अर्जुन सर, मला माफ करा ना प्लीज. तर सायली कान पकडत म्हणते की सर प्लीज मला माफ करा, मी तर मोठा गडबड घोटाळाच केला आणि मी पुन्हा असा विषय काढणार नाही प्लीज सर. तर आता इकडे चैतन्य आणि साक्षी सँडविच खात असताना अचानक साक्षी ही शेजारचा सॉस तिच्या अंगावर सांडते आणि म्हणते की ओ माझ्या अंगावर सॉस सांडला. तर लगेचच चैतन्य म्हणतो की पाणी देऊ का तुला. तर साक्षी म्हणते पाण्याने अजून डाग वाढतो, तू टिश्यू आण माझ्यासाठी. तेव्हा चैतन्य हा टिश्यू आणण्यासाठी जातो. तेव्हा पटकन साक्षी ही त्याच्या फाईलमधला तो स्केचचा फोटो आपल्या बॅगमध्ये घालते. तेवढ्या चैतन्य हा साक्षीला टिश्यू पेपर देतो. तेव्हा साक्षी म्हणते की बरं झालं. तर लगेचच चैतन्य म्हणतो की पर्समध्ये काय शोधत होती साक्षी. तेव्हा साक्षी ही घाबरते आणि म्हणते की अरे टिश्यू पेपरच शोधत होते मी, कधी कधी असतो ना बॅगमध्ये.
तेव्हा चैतन्य म्हणतो की ठीक आहे. त्यानंतर चैतन्य हा साक्षीला म्हणतो की तू हे सर्व का घडलं ना ते मला माहिती आहे. तेव्हा साक्षी ही चैतन्यकडे बघू लागते. तेव्हा साक्षी म्हणते की म्हणजे का झालं हे. तर चैतन्य म्हणतो तुला माझ्याकडून नवीन ड्रेस पाहिजे म्हणून झालं नाही. आणि चैतन्य हसू लागतो. इकडे आता प्रताप हा अश्विन सोबत नाश्ता करायला येतो. तर प्रताप म्हणतो की अगं हे काय पूर्णा आजी आणि अस्मिता नाही आल्या का अजून. तेव्हा कल्पना म्हणते की पूर्णाई नंतर नाश्ता करणार आहेत. तर विमल म्हणते की अस्मिताई बाहेर गेल्यात. त्यानंतर प्रताप हा कल्पनाला त्याला नाश्ता देण्यासाठी सांगतो. तर कल्पना लगेच विमलला उपमा आणायची सांगते. तर आता इकडे तेवढ्यात गुड मॉर्निंग असे करत अर्जुन तिथे येतो. तेव्हा सायली लगेचच अर्जुनला बघते आणि विचार करते ती यांनी तर मी दिलेला टी शर्ट घातलाय. तर लगेचच इकडे सायली विचार करते की म्हणजे यांचा राग नक्की गेलाय. तेवढ्यात कल्पना म्हणते की विमल चल जा बरं अर्जुनला सुद्धा नाश्ता दे. तेवढ्यात सायली म्हणते की नाही आई मी त्यांच्यासाठी वेगळा नाश्ता बनवलाय. तेव्हा कल्पना अवाक होते. सायली म्हणते की मी पटकन आणते बरं का. तेव्हा एकमेकींकडे बघत कल्पना आणि विमल म्हणतात की वेगळा नाश्ता, अच्छा असं आहे का. तेव्हा सायलीने अर्जुनसाठी मॅगी आणि अजून कॉफी सर्व काही आणलेलं असतं. ते सर्व बघून अर्जुन अवाक होतो. पापड सँडविच ते सर्व पदार्थ बघून अश्विनच्या तोंडाला पाणी सुटते. तर प्रतापसुद्धा त्या पदार्थांकडे बघत असतो. तर आता इकडे महिपत हा त्याच्या घरी मोबाईलवर गेम खेळत बसलेला असतो. तेवढ्यात साक्षी तो स्केचरचा फोटो घेऊन तिथे येते आणि तो पेपर अण्णापुढे धरत म्हणते की बघा मोबाईलवरचा गेम नंतर खेळत बसा, अगोदर हा तुमचा काय गेम झाला ते बघा. तर तो फोटो बघत लगेचच महिपत म्हणतो की कोण आहे हा, ओळखीचा वाटतोय. तर महिपत म्हणतो कोण आहे बरं हा. तर साक्षी म्हणते की याने सायलीवर हल्ला केला होता. तर लगेचच महिपत म्हणतो की बरोबर विक्यानी याला पुढे पाठवलं होतं आणि खूप कामाचा माणूस आहे बरं का हा. तर साक्षी म्हणते की अहो त्याचं काय कौतुक करताय, ऑलरेडी तो पकडला गेलाय त्याचं बघा. साक्षी म्हणते की याचं स्केच कोणी करून घेतलं तुम्हाला माहीत आहे का अण्णा, अर्जुन सुभेदारांनी. तेव्हा लगेचच साक्षी म्हणते की आता या माणसाला पकडायला अर्जुनला वेळ लागणार नाही अण्णा. साक्षी म्हणते की एकदा का तो या माणसापर्यंत पोहोचला तर मग अर्जुन आपलापर्यंत पोहोचलाच म्हणून समजा. तर इकडे कल्पना म्हणते की अरे बापरे, नूडल्स, ब्लॅक कॉफी, सँडविच हे सर्व अर्जुनच्या आवडीचा एवढा नाश्ता. कल्पना म्हणते की अगं सायली आज काय स्पेशल ओकेजन आहे असं. तर विमल म्हणते की आज तर तुमच्या लग्नाचा वाढदिवससुद्धा नाही आहे. तेव्हा सायली म्हणते की आज पर्यंत आमच्या लग्नाला 7 महिने 10 दिवस 31 मिनिटं आणि 22 सेकंद झाले. तर सायली म्हणते की म्हणूनच मी यांच्यासाठी खास यांच्या आवडीचे हे सर्व पदार्थ बनवलेत आणि म्हणते काय हो आवडलं का तुम्हाला. तर अर्जुन हा मान हलवतो. तर तो स्केचरचा फोटो बघून अण्णा हसू लागतात. तेव्हा साक्षी म्हणते की अहो अण्णा तुम्ही हसताय, हे किती डेंजरस आहे माहिती आहे का तुम्हाला. साक्षी म्हणते की अण्णा अगोदरच तुम्ही आश्रमात त्या विलासची बॉडी पुरली आणि मग त्या सायलीवर हल्ला केला, या सगळ्याचा सिरियसनेस तुमच्या लक्षात येतोय का अण्णा. तेव्हा तो फोटो टेबलवर ठेवत अण्णा म्हणतात की तू आत्ता जे काही बोलली ना ते तर मला कळलं नाही. महिपत म्हणतो की हे ज्याचं ते चित्र आहे ना त्याला जरी दाखवलं तरी ते त्याला कळणार नाही. तेव्हा अर्जुन काय त्याच्या बापाला सुद्धा हा माणूस कोण आहे ते समजणार नाही. तर प्रताप म्हणतो की हे तर फार अवघड आहे बाबा, यांच्या वयात असताना आम्हाला कामाशिवाय दुसरं काही सुचायचं नाही. तर अश्विन हा सायलीला 7 महिन्याची हॅपी ॲनिव्हर्सरी असे करतो. तर विमल म्हणते की बघा ना वहिनी, सायलीताई आणि अर्जुन दादाचे 7 महिने झाले लग्नाला आणि ते कसे दिवस गेले कळलंच नाही. तर अर्जुनला लगेच भानावर येऊन 1 वर्षानंतर सायली तेथून जाणार असल्याचे आठवते. तर इकडे कल्पना अर्जुनला म्हणते की अर्जुन तुमच्या लग्नाचं सेलिब्रेशन तुमच्या पद्धतीने करा तुम्ही. कल्पना म्हणते की पण जेव्हा तुमच्या लग्नाला 1 वर्ष होईल तेव्हा तो दिवस आपण खूप धूमधडाक्यात साजरे करू. तर लगेचच अर्जुन म्हणतो की तो आमच्या रिलेशनशिपमधला शेवटचा दिवस असेल आता, असा अर्जुन विचार करतो. तर लगेचच अर्जुन म्हणतो की आता फक्त 5 महिने उरले. तेवढ्यात अर्जुनला ठसका लागतो. तर सर्वजण अर्जुनला पाणी पी असे करतात. तर सायली ही अर्जुनची पाठ चोळू लागते आणि म्हणते की वर बघा तुमची सासू बघते. तर लगेचच अर्जुन म्हणतो की सासू. तर सायली म्हणते हो. तेव्हा सायली म्हणते की आम्ही आश्रमात असताना जर कुणाला ठसका लागला तर त्याची सासूवर बसली असं म्हणायचो. तर सर्वजण हसू लागतात. तेव्हा अर्जुन हा प्रेमाने सायलीने बनवलेले पदार्थ खाऊ लागतो.
त्यानंतर आता सायली ही खुश होऊन बाथरूममध्ये अंघोळ करण्यासाठी जाते. तेवढ्यात बाथरूमचा पाईप लीक झालेला असतो. तेव्हा सायलीच्या अंगावर पाणी उडत असते आणि लगेचच सायली हाका मारत अर्जुनला म्हणते की सर लवकर या. तेव्हा अर्जुन हा पळतच बाथरूममध्ये येतो. तेव्हा सायली ही भिजलेली बघून अर्जुन हा प्रेमाने सायलीकडे बघू लागतो. तर लगेचच सायली म्हणते की अहो बघताय काय, धारांना मदत करा मला. तेव्हा प्रेमाने अर्जुन हा सायलीजवळ येऊन तो पाईप बसवतो. त्यानंतर सायली अर्जुनला म्हणते की सर मी बाहेर चेंज करून येते. तर आता सायली ही दरवाजा लावून घेते. तर तेवढ्यात समोरून अस्मिता तिथे आलेली असते. तर आतमध्ये अर्जुन हा अटकलेला असतो. तेव्हा अस्मिता म्हणते की हे दोघं नवरा बायको असून असे परक्यासारखे का वागतात. तर आता सायली आणि अर्जुनने एकमेकांवरचे प्रेम दाखवलेले असते. तर अस्मितासमोर अर्जुन सायलीचे तिसरे सत्य आलेलं असतं. तर आता अर्जुन आणि सायली हे खोटे नवरा बायको आहेत, हे अस्मितासमोर सत्य येणार का. तर आता अर्जुन आणि सायली त्यांच्या खोट्या नवऱ्या बायकोच्या नात्याचे रूपांतर कसे खऱ्या नवरा बायकोमध्ये करतात आणि 1 वर्षाचे कॉन्ट्रॅक्ट संपून कसे दोघं एकत्र येतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.